2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। MMR रिजनमध्ये काही ठिकाणी वेगळे तर काही ठिकाणी युतीमध्ये लढणार। नागपूरमधल्या अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांची माहिती। दंगेकरांना पक्षातून काढून टाकावं असं काहींचं मत, पण नवी मुंबईचं काय? नवी मुंबई तर माझ्या गुंडांशी संबंध आहेत अशी वक्तव्य ऐकायला मिळाली। उदय सामंतांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका। रवींद्र धंगेकरांनी एक्सवरील शिवसेनेचा फोटो काढला। धंगेकरांच्या एक्सवरील अकाउंटवर पुणे फर्स्ट असाही उल्लेख। रवींद्र धंगेकर फक्त मोहरा दंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत। संजय राऊतांचं विधान, मोहोळ विरुद्ध भाजपतील एक गट असा संघर्ष सुरू, राऊतांचा दावा। भाजप नव्हे तर विकृती विरोधात लढतोय, भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा, रवींद्र धंगेकरांचं विधान। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच, माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप, धंगेकर निवडणुका हरल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेत, मोहोळ यांचा धंगेकरांवर पलटवार। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार, फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजनांकडून पाठराखण, धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडेंनी केलेलं भाष्य। गोपीनाथ मुंडेंच्या वारसाबाबतच्या विषयाची छगन भुजबळांकडून सुरुवात, गोपीनाथ मुंडेंचा वारसदार ठरवायला भुजबळ तलाट्याच्या भूमिकेमध्ये आहेत का? प्रकाश महाजनांचा टोला। लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई काँग्रेसनं समजून घ्यावं, राहुल गांधी चेन्नीथला खरगेंशी बोलू, महापौर मराठी होण्यासाठी प्राधान्य, संजय राऊतांचं विधान। धुळ्याच्या शिरपूरमधील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल, दूध उकळल्यावर रबरासारखं झाल्याचं व्हिडिओतून उघड, संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी।